कुत्र्यांचं संमेलन आहे वाटतं इकडे आज. वज्राई माते की जय. नमस्कार सर्वांना. आपण जाणार आहोत वज्रेश्वरी देवी मंदिर. मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही आज सकाळी सकाळी निघालेलो आहोत वज्राई माता मंदिर वज्रेश्वरी. गणेशपुरीला पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आम्ही आता वज्रेश्वरीला पोहोचलेलो आहोत. पण सध्या आम्ही अकलोली हे गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे आपण जाणार आहोत. तर आम्ही तिकडे आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आणि इथे येऊन बघतो तर पूर्ण जी नदी आहे ती पूर्ण भरलेली आहे. खूप जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे ही पूर्ण नदी भरलेली आहे. त्याच कारणास्तव आम्ही प्लॅन चेंज केला आणि इथून अकलोली कुंडावरून आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही फोटोशूट करू असं थोडंसं ठरवलं, म्हणून आम्ही त्या ब्रिजवर फोटोशूट करायला गेलो. ते बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की आज खूप जोरात पूर येणार आहे. त्यामुळे आम्ही इथून निघालो आणि त्यानंतर आम्ही असा विचार केला की आधी आपण स्नान करून घेऊया. गणेशपुरीमध्ये श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था गणेशपुरी. तर आम्ही आता गणेशपुरीला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे किती जोरदार पाऊस आहे. तर ह्या पावसात आम्ही भरपूर जोशमध्ये आणि उत्साहाने नित्यानंद महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. परंतु त्या अगोदर आम्ही असा विचार केला की इथेच जवळच निंबोली हे एक गाव आहे आणि त्या निंबोली गावात गरम पाण्याचे कुंड आहेत. मग ते कुंड जे आहेत तिथे आपण स्नान करणार आहोत असा आम्ही विचार केला. मग त्यानंतर आम्ही निघालो निंबोली या गावात. निंबोली या गावात आम्ही पोहोचल्यावर असं समजलं की आमच्याशिवाय इथे दुसरं कोणीच नाही. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आज खूप गर्दी असणार, पण इथे काहीच गर्दी नव्हती. आणि त्यानंतर ही 2 कुंड आम्हाला दिसली जी खूप जुने आहेत आणि ह्याच्यात आम्ही अगोदरही सुद्धा इथे कितींदा आम्ही आंघोळ आणि स्नान करून गेलेलो आहोत. तर इथे आम्ही आल्यावर पाऊस थांबलेला होता आणि शेतं खूप भरलेली होती. त्यानंतर आम्ही त्या कुंडावर पोचलो. पाणी आम्ही कुंडावरून चेक करण्याचा प्रयत्न केला तर एवढं गरम होतं की आम्ही त्यात आंघोळ नाही करू शकत होतो. मग आम्ही पुन्हा निर्णय घेतला की आत्ता आपण इथून निघूया. पंडित तिकडे मोबाईलवर बसलेला आहे. पंडित मोबाईलवर आहे. जेवली वाट लागली बापा रे. श्री नित्यानंद महाराज ह्यांच्या गणेशपुरी या ठिकाणी आपण जाऊन स्नान करूया.
नित्यानंद महाराजांचे दर्शन घेऊन बाजूलाच महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. वज्रेश्वरी माता मंदिर इकडे जाऊन दर्शन घेऊया असं ठरवलं आणि ते घेण्यासाठी आम्ही पुढे निघालो. नित्यानंद महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही वज्रेश्वरी माता मंदिर तिकडे जाणार आहोत दर्शनासाठी. काहीच मिनिटात आम्ही वज्रेश्वरी माता मंदिर या ठिकाणी पोहोचलो आणि दर्शन घेतलं. दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर खूप चांगलं वाटलं. तुम्हीही या वज्रेश्वरी माता मंदिर वज्रेश्वरी या ठिकाणी. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.